बीड जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विश्वगती मोटर चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा सातत्यानं तुटवडा जाणतोय। पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल आलं तर लांबच लांब रांगा लागत असून परिणामी काय होतंय तर ट्रान्सपोर्ट व छोट्या मोठ्या व्यवसायासह रिक्षा व्यवसायावर परिणाम होतोय। यामुळे माल वाहतूक ठप्प होण्याच्या स्थितीत आहे। परिणामी वाहनधारकांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून सर्वसामान्य नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर असोसिएशनने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला। इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि कृत्रिम टंचाईला आळा घालावा ही मुख्य मागणी निवेदनाद्वारे केली आहे। मोर्चापूर्वी सकाळी 11 वाजता शहरातील अन्विता हॉटेल येथे सर्व ट्रान्सपोर्ट सदस्य, मोटार मालक व चालकांनी एकत्र येऊन रखरखत्या उन्हामध्ये घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला। या आंदोलनात ट्रान्सपोर्ट संघटनेसह रिक्षा चालक मालक संघटना देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष विजय काकडे यांनी केलं होतं। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।